नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, दिवसेंदिवस तलाठी भरतीमध्ये जे काही घोटाळे झाले होते, ते एक-एक करून आपल्या सर्वांच्या समोर उघडकीला येत आहेत. आपण याआधी एक व्हिडिओ बनवलेला होता, ज्यामध्ये लातूर येथील गुरु ऑनलाईन एक्झाम सेंटर येथे परीक्षा देणाऱ्या 2 उमेदवारांविरुद्ध धाराशिव येथील आनंदनगर या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लातूर येथे असलेल्या गुरु ऑनलाईन एक्झाम सेंटर येथे परीक्षा देणारे जे 2 उमेदवार होते, ज्यांच्या विरुद्ध धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे दोघेही निवड यादीमध्ये टॉपर आहेत. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर मित्रांनो, उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, तलाठी भरतीसाठी 10 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते, तर सरासरी 8 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अनेक कारणांनी तलाठी भरती ही चर्चेमध्ये होती, पण आता तलाठी भरती संदर्भात हे जे घोटाळे चालू आहेत, यावरती काहीतरी निर्णय घेण्याची दिशा प्राप्त झाली आहे. या लातूरमधील हे जे परीक्षा केंद्र होते, हे सर्व परीक्षा केंद्रच मॅनेज असल्याची माहिती समोर आली आहे. तलाठी भरतीमध्ये 4,600 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि TCS ION कंपनीमार्फत परीक्षा ह्या घेण्यात आल्या होत्या. तर परीक्षेनंतर 5 जानेवारी 2024 रोजी सर्व उमेदवारांच्या गुणांचे सामान्यीकरण केले गेले आणि त्यानंतर जिल्हानिहाय निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. तर लातूर शहरातील गुरु ऑनलाईन एक्झाम सेंटर येथे हा जो गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे, त्या परीक्षा केंद्रातील कर्मचारी किंवा केंद्राचा मालक यामध्ये सहभागी असल्याचा संशय निर्माण झाला आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरतीमध्ये टॉपर असलेल्या काही उमेदवारांबाबत अनेक पुरावे होते. त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत तक्रार दिलीही होती. या परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस एनीडेस्क, टीम व्ह्यूवर यासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून दुसऱ्या कॉम्प्युटरवर देण्यात आल्याचे तक्रारीमध्ये म्हटले गेले होते. या तलाठी भरतीमध्ये लातूर येथील परीक्षा केंद्रावरून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिली होती, पण फक्त धाराशिव येथील टॉपर उमेदवारांवर कार्यवाही झाली. परंतु इतर जिल्ह्यातील टॉपर सुद्धा यामध्ये सहभागी आहे आणि त्यांची चौकशी कधी? असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून केला गेला आहे. त्या शिफ्टमधील 0.1% टॉपर उमेदवारांचे गुण सामान्यीकरण प्रक्रियेमध्ये वापरले गेले होते. पण आता टॉपर उमेदवार हे घोटाळेबाज आहेत आणि त्यांना हे जे दिलेल्या गुणांच्या आधारे हे जे तलाठी तयार झाले आहेत, यांना नियुक्त्या देणार तरी कशा, असा सवालही उमेदवार विचारत आहेत. सदर गैरप्रकाराचा तपास हा न्यायालयीन चौकशी समितीद्वारे करावा, म्हणून याआधीच मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. आता उच्च तंत्रज्ञानाने घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या पदभरतीचा तपास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमद्वारे करावा, अशी मागणी होत आहे. धाराशिवचे तहसीलदार यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये हे जे 2 उमेदवार आहेत, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 29 ऑगस्ट 2023 या दिवशी लातूर सेंटरवर घडला होता. तलाठी भरतीमध्ये लातूर येथील एक परीक्षा केंद्र, त्या परीक्षा केंद्राच्या मालकाने संपूर्णपणे मॅनेज केले होते. तर वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान वापरून उमेदवारांचे पेपर सोडविले गेले आहेत. महाराष्ट्रातील तलाठी भरतीमधील अनेक जिल्ह्यांतील टॉपर लातूर केंद्रावरून गैरप्रकार करून उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा केंद्राशी जे निगडीत व्यक्तीचा नातेवाईक असेल, त्या नातेवाईकांना गैरप्रकार करून उत्तीर्ण करण्यात आले आहे. आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील टॉपर बद्दल खुलासा केला आहे. येत्या काळात इतर जिल्ह्यातील टॉपर बद्दल पुरावे सादरही केले जातील. आमच्याकडे आता अनेक पुरावे असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केली आहे. इतका मोठा घोटाळा झाला असतानाही महसूल विभागामध्ये घोटाळेबाजांना नियुक्ती देणार आहेत. यामुळे या घोटाळ्याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम यांच्यातर्फे चौकशी झाल्याशिवाय कोणालाही नियुक्त्या देण्यात येऊ नये, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. तर मित्रांनो, आपण बघत आहोत की येथे 3 पात्र तयार होतात. एक म्हणजे जे प्रामाणिकपणे अभ्यास केला आहेत असे विद्यार्थी, 2 म्हणजे ज्यांनी घोटाळा केला आहे आणि 3 म्हणजे यांना जिथून न्याय मिळणार आहे ते पात्र. मित्रांनो, यासाठी एक छोटीशी अशी पण सर्वांच्या काळजाला भिडेल अशी 1 मिनिटासाठीची एक स्टोरी आठवत आहे. ती स्टोरी आपण बघूया, कारण ही स्टोरी सांगणे गरजेचे आहे. एका ताईची कमेंट होती की सर, तलाठी भरतीमध्ये जे मुलं 4,000 मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करून पास झाले
त्यांना नियुक्ती द्यायला पाहिजे. यासाठी सर व्हिडिओ टाका, सत्याच्या पाठीशी उभे राहा. समन्वय समितीने गोरगरिबांच्या मुलांचं नुकसान करू नये. राजकीय लोक एवढे भ्रष्टाचार करत आहेत, त्यांच्याबद्दल सांगा. तर मित्रांनो, यासारख्या भरपूर कमेंट्स आहेत. आता मी जी स्टोरी सांगणार आहे त्या स्टोरीकडे लक्ष द्या आणि ही स्टोरी जितकं होईल तितकं शेअर करा, म्हणजे ही स्टोरी त्या तीनही पात्रांपर्यंत पोहोचायला पाहिजे जे मी तुम्हाला आत्ताच सांगितले आहेत. यामुळे न्याय मिळायलाही मदत होऊ शकते. या स्टोरीमध्ये आपण बघणार आहोत की मित्रांनो, जेव्हा आपण कष्ट करतो तर त्यानंतर आपण त्या कष्टाच्या फळाची इच्छाही ठेवतच असतो. पण काही लोक असतात ते गैरप्रकारांचा वापर करतात आणि ज्या काही गोष्टी त्यांना पाहिजे असतात त्या काबूमध्ये करण्याचा प्रयत्न करत असतात. याचा जो शेवट असतो हा वाईटच होत असतो. तर मी जी स्टोरी सांगणार आहे त्या स्टोरीमध्ये एक आंब्याचं झाड असतं आणि हे जे आंब्याचं झाड असतं, या आंब्याच्या झाडावरती दोन मालक आपले हक्क दाखवतात. दररोज त्यांच्यामध्ये भांडणं होत असतात. एकदा असं होतं की बादशाह अकबर आपल्या दरबारामध्ये आपल्या प्रजेच्या ज्या काही समस्या आहेत त्या ऐकत असतात आणि प्रजामधील एक एक जण उठून आपापल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या राजाला सांगत असतात. दरबारामध्ये सर्व लोक आपापली समस्या घेऊन आलेले असतात आणि त्यांच्यामध्ये रामराव आणि श्यामराव हे दोघेजणही असतात. ते दोघेही दरबारामध्ये संगच आलेले असतात. रामराव आणि श्यामराव हे दोघे एकमेकांच्या शेजारी होते. यांची समस्या अशी होती, त्यांच्या घराच्या शेजारी एक आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडाला खूप खूप फळे असायचे. पण रामराव आणि श्यामराव हे दोघेही त्या झाडावरती हक्क दाखवत होते. रामरावचं म्हणणं होतं की हे झाड माझं आहे, श्यामराव जे म्हणतो ते खोटं आहे आणि श्यामरावचं असं म्हणणं असतं की हे झाड माझं आहे, रामराव जे बोलत आहे ते खोटं आहे. दोघेही स्वतःला त्या झाडाचं मालक आहे असं दाखवत असतात. तेव्हा सर्व राजदरबाराला, राजाला आणि बिरबलाला या सर्वांना एक प्रश्न पडतो, एक झाड आणि त्याचे दोन मालक असे कसे होऊ शकते? एक झाड दोन मालक हे तर होणं शक्य नाही. या समस्येचं उत्तर काढण्यासाठी आणि यामागं किती खरेपणा आहे, किती खोटेपणा आहे, हे सर्व काही बघण्यासाठी बिरबलाने एक युक्ती रचली. बिरबलाने दोन शिपायांना सांगितले की रामरावांच्या घरी जायचं आणि रामरावांना असं सांगायचं की तुमचा जो आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाच्या आंब्यांची चोरी होत आहे. आणि बिरबलाने अजून दोन शिपायांना असंच सांगितलं की तुम्ही श्यामरावांच्या घरी जायचं आणि श्यामरावांना असंच सांगायचं की तुमच्या त्या आंब्यांची चोरी होत आहे. तर ते दोन शिपाई रामरावांच्या घरी गेले, ज्यांना रामरावांच्या घरी जायला सांगितले होते, आणि दोन शिपाई श्यामरावांच्या घरी गेले, ज्यांना श्यामरावांच्या घरी जाण्यास सांगितले होते. तर रामराव आणि श्यामराव या दोघांच्याही घरी दोन दोन शिपाई गेले आणि जेव्हा दोन दोन शिपाई रामराव आणि श्यामराव या दोघांच्याही घरी गेले तेव्हा त्यांना असे दिसले की रामराव आणि श्यामराव हे दोघेही घरी नाहीत. रामरावांच्या घरी गेल्यानंतर रामरावांची पत्नी घरी होती, श्यामरावांच्या घरी गेल्यानंतर श्यामरावांची पत्नी घरी होती, पण रामराव आणि श्यामराव हे दोघेही घरी दिसले नाही. तर त्या शिपायांनी रामरावांच्या घरी रामरावांच्या पत्नीला सांगितले आणि तसेच श्यामरावांच्या घरी गेलेल्या शिपायांनी श्यामरावांच्या पत्नीलाही हा संदेश दिला. जेव्हा श्यामराव घरी आला तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की आंब्याची चोरी होत आहे. त्यानंतर श्यामरावांनी त्यांच्या पत्नीला असे सांगितले की मला पहिल्यांदा जेवायला दे. आंबे चोरी जात आहेत ना, तर आंबे चोरी जात आहेत तर त्या आंबे चोरी जाण्याच्या चक्करमध्ये मी उपाशी राहू का? आणि तसे ते आंबे कुठं आपले आहेत? चोरी होत आहेत तर होऊ दे आणि मला आरामामध्ये जेवण करू दे. त्यानंतर रामराव घरी आल्यानंतर रामरावांची पत्नी सांगते की आंब्यांची चोरी होत आहे. आंब्यांची चोरी होत आहे असं ऐकल्यानंतर रामराव त्या झाडाकडे पळत जातो. रामरावांची पत्नी त्यांना मागून म्हणत असते, अहो जेवण करून जा. तेव्हा रामराव म्हणतो, जेवण काय, जेवण तर सकाळी करता येईल, पण आज जर आंब्यांची चोरी झाली तर पूर्ण वर्षभर जी काही मेहनत केली आहे, पूर्ण वर्षभर जे काही कष्ट केले आहे त्या सर्व कष्टांवर पाणी पडेल. मला पहिला आंब्याकडे जायला पाहिजे. शिपाई हे बघतच होते आणि शिपायांनी हे जे काही रामरावांच्या घरी घडले आणि श्यामरावांच्या घरी घडले हा तसाच वृत्तांत जशाच्या तसा बिरबलाला जाऊन सांगितला. दुसऱ्या दिवशी रामराव आणि श्यामराव दोघेही दरबारामध्ये हजर झाले आणि दोघांच्या सामने बिरबलाने अकबराला सांगितले की जहांपना, या दोघांची जी भांडणे आहेत, हे दोघे ज्या आंब्यासाठी आपापला हक्क दाखवत आहे, त्यांची समस्या ही एकच आहे, ती म्हणजे आंब्याचं झाड. आपण एक काम करू, हे जे आंब्याचं झाड आहे त्या आंब्याचं झाडच कापून टाकू, म्हणजे न रहेगा बांस न बजेगी बासरी. आणि नंतर मग अकबराने याबद्दल रामराव आणि श्यामराव या दोघांनाही विचारले की याबद्दल तुमचा विचार काय आहे. यावरती श्यामरावने सांगितले की हुजूर, राज्य तर आपलं आहे, येथे जे न्याय चालतील तेही आपले चालतील, हुकूमत जी चालेल तीही आपली चालेल आणि जसं तुम्ही करताल तसं आम्ही गप्प बसून स्वीकार करणार आहोत. हे उत्तर होतं श्यामरावांचं.
त्यानंतर रामरावाला विचारण्यात आलं की रामराव, तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा रामरावांनी सांगितलं की मालक, मी 7 वर्षांपासून या झाडाला पाणी घालत आहे, झाडाला वाढवत आहे. तुम्ही हे झाड भलेही श्यामरावांना देऊन टाका, मी आपल्या पुढे हात जोडतो, पण कृपा करा की या झाडाला कापू नका. रामराव आणि श्यामराव या दोघांचे उत्तर ऐकून बादशाह अकबरने बिरबलाकडे बघितले आणि बिरबलाला विचारले, बिरबल, तुमचं काय म्हणणं आहे? यावरती बिरबलाने जो शिपायांकडून वृत्तांत ऐकलेला होता तो वृत्तांत तसेचा तसाच बादशाह अकबराला सांगितला आणि सांगितले की जहांपना, झाड एक आणि मालक दोन असं कसं होऊ शकतं? यावरून साफ साफ दिसत आहे की कोण खरं बोलत आहे, कोण खोटं बोलत आहे. अशा प्रकारे आंब्याच्या झाडाचा जो खरा मालक आहे त्या झाडाचा मालक बादशाह अकबराने शोधून काढला. म्हणजे ज्याने कष्ट केले होते, जो प्रामाणिक होता, त्याचा शेवटी उपयोगच झाला. मित्रांनो, आपल्याला माहित आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कुठपर्यंत पोहोचायला पाहिजे, जेणेकरून न्याय हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून मीच तुम्हाला देणार आहे. पुढील सर्व प्रकारच्या नवीन अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन डायरेक्टली तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एका नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.